व्यासपीठावर उपस्थित आमचे मित्र शिवाजीराव घोडे, श्री कुदळे साहेब, इतर सन्माननीय मान्यवर आणि माझ्या नाट्यवेड्या प्रेक्षकांना, नुकतंच आपल्या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये 100व्या नाट्य संमेलनाचं मोठ्या थाटामाटात उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम पार पडला आणि अवघे 2 दिवस पूर्ण पिंपरी चिंचवड हे नाट्यमय होऊन गेलं होतं. आणि अशा या नाट्यमय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लेखिका निर्माती सौ रेखा शिवाजी घोडे, दिग्दर्शक श्री शिवाजी भिकाजी घोडे, सहदिग्दर्शक कुमारी स्नेहा शिवाजी घोडे, डॉक्टर मारुती शेलार हे आपल्यासमोर 2 अंकी धमाल विनोदी नाटक जावई जोमात आणि सासरे कोमात हे आपल्यासमोर घेऊन येत आहेत. आणि आपण सर्वजण अगदी उत्सुकतेनं हे नाटक बघण्यास आतुर आहात याची मला खात्री आहे. मित्रांनो, मराठी रंगभूमी ही फार समृद्ध अशी रंगभूमी आहे. 1801 मध्ये सांगलीमध्ये जन्मलेल्या विष्णुदास भावे यांनी 1843 साली पहिलं मराठी नाटक सीता स्वयंवर हे सादर केलं आणि महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीला सुरुवात झाली. या पहिल्या नाटकाच्या स्मरणार्थ आणि त्या नाटककाराच्या प्रित्यर्थ विष्णुदास भावे रंगकर्मी पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दिला जातो. आणि या महाराष्ट्रामध्ये नाट्य चळवळ अगदी तळागाळात रुजलेली आहे. कारण आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा नाटकात बरेच शब्द येतात. समजा पतिदेव आहेत आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डोळ्यातून अश्रू गळतायत, त्यावेळी सुविद्य पती काय म्हणतात पत्नीला, बस झाले, पुरे झाली तुझी नाटकं. म्हणजे नाटक आपल्या बोलीभाषेत सुद्धा किती आलेलं आहे बघा. नाटकशाळा त्यावरचाच एक शब्द आहे. असे अनेक नाटकाचे आधारलेले शब्द आपल्या मराठी बोलीभाषेत आहेत आणि जीव आपला प्राण हे नाटक आहे. आपण सुद्धा या जगाच्या रंगभूमीवरले कळसूत्री नट आहोत आणि आपल्याला तो नाचवतो. आपलं जीवन सुद्धा खूप नाट्यमय आहे. प्रत्येकाचं आयुष्य आपण जर तपासून पाहिलं तर आपल्या जीवनात सुद्धा भरपूर नाट्य आहे. आपल्या जन्मापासून आपण जर आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर अनेक प्रकारचं नाट्य आपल्याला या आपल्या आयुष्यात मिळतं. आणि हेच नाटक आपल्या मनोरंजनासाठी ज्यावेळी रंगमंचावर सादर होतं त्यावेळी आपण त्याचा आनंद घेत असतो. तसं पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते आणि सर्व नाटकं पहिल्यांदा पुण्यातच प्रदर्शित होतात आणि नंतर मग इतर महाराष्ट्रात फिरतात. तसे म्हणून या पुण्याच्या आचार्य अत्रे यांची अनेक विनोदी नाटकं प्रसिद्ध आहेत. ब्रँडीची बाटली असेल, मोरूची मावशी असेल, लग्नाची बेडी असेल, त्या आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये आज जावई जोमात आणि सासरे कोमात हे विनोदी नाटक आपण पाहणार आहेत. माझे या नाटकातील लेखक, दिग्दर्शक, सर्व कलावंत चमूंना शुभेच्छा. हे नाटक केवळ या रंगभूमीपर्यंत मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रात त्याची प्रसिद्धी हो आणि त्याचे प्रयोग होत या शुभेच्छा देतो. आणि मला इथं बोलून मला जे शुभारंभाचा नारळ वाढवण्याचा जो मान दिला त्याबद्दल शिवाजी घोडे साहेबांचं मी आभार मानतो आणि परत एकदा त्यांना आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओंकार वैद्य, मारुती शेलार, सुनीता पाटील, विशाल भालेराव, प्रमोद सोनवणे, अनिकेत दळवी आणि सायलीच्या मुख्य भूमिकेत धनश्री घोडे. आपला सर्वांचे मनापासून आभार. जावई जोमात
आणि सासरे कोमा. धन्यवाद. आत्रे रंगमंदिर येथे भाग्यश्री फिल्म प्रस्तुत जावई जोमात सासरे कोमात या 2 अंकी धमाल विनोदी नाटकाचा शुभारंभ आणि प्रयोग हा आता नुकताच संपन्न झालेला आहे. प्रेक्षकांनी चांगली दाद दिलेली आहे आणि जी भूमिका जी मांडलेली आहे हे सगळे नवनवीन कलावंत असून सुद्धा की जे पाहिजे, जो अभिनय पाहिजे, हा अभिनय प्रगत भारत प्रत्यक्ष बसून न्यूज बघितलेला आहे आणि एक आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारा हा नाट्यमय कला आहे. तर ही खऱ्या अर्थाने चांगली आहे. तर आपण शिवाजी घोडे यांच्याशी बोलणार आहोत. तर ह्या प्रथम प्रयोगाबद्दल आपलं काय मग, तुमचे हे मागे कष्ट काय आणि जे नवनीत कलाकार घेतलेले आणि तुमचं जे स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होते, तर त्याचं काय गुपित काय नेमकं? गुपित असं काही म्हणता येणार नाही आहे नेमकं. आम्ही फक्त प्रयत्न केले. हा माझा पहिला प्रयोग होता. मी ॲज अ डिरेक्टर म्हणून जावई जोमात सासरे कोमात या नाटकाची खरी संकल्पना माझी मिसेसची, ती स्वतः निर्माती आहे. पण त्यांना माझी मदत पाहिजे होती की तुम्ही स्वतः पुढाकार घेतला तर शक्य होईल. आणि तिची खूप इच्छा होती की या नाटक आपलं हा जो प्रयोग आहे आपला मोठ्या प्रमाणावर व्यासपीठावर लोकांसमोर यावा आणि जेणेकरून त्यातूनही पण आपले नवीन जे कलाकार आहेत ते सर्व कलाकार आपल्या शहरातले आहेत. स्वतः मुख्य भूमिकेमध्ये माझी मुलगी धनश्री हिनं अभिनय केला. त्यानंतर ओमकार वैद्य आहे. त्यानंतर शेलार सर आहेत. अनिकेत दळवी आहे. विशाल भालेराव आहे. प्रमोद सोनवणे आहे. इकडे हर्षद खंगार आहे आणि तिकडे शेलार सर आहेत. फार्मसी कॉलेजला ते जॉब करून सुद्धा त्यांनी नाटकावर प्रेम असल्यामुळं ते स्वतः 2 ते 2.5 तास आमच्याबरोबर संध्याकाळी दररोज असायचे. आम्ही महिना 1.5 महिना जवळपास त्या प्रयोगाची तालीम करतोय, त्याच्यावर सराव करतोय. अगदी स्वतःची महत्त्वाची कामं असली तरी तन मन पूर्ण झोकून काम करतो. तेव्हाही शक्य नाटकं करणं आणि नाटक करणं यात फरक आहे. रोज आपण नाटकं करतो पण ते व्यासपीठावर जे सादर करतो, रंगमंचावर जे सादर करतो ते नाटक असतं. नाटकासाठी नाटक जगावं लागतं तरच शक्य आहे. हे जे टायटल जे दिलेलं आहे की जावई जोमात सासरे कोमात, तर त्याचं गुड काय सुरुवातीला आणि शेवटच्या म्हणजे काय कळत नाही. तर या टायटलला काय म्हणजे ते ज्यांनी लिहिलं त्यांच्याकडून ऐकणं योग्य राहील. एक संदेश दिला गेलेला आहे की प्रत्येक वडिलांना वाटत असतं की आपली मुलगी चांगली सुखात राहावी, श्रीमंत घराण्यात जावी. पण ते तसं नसतं ना. आपली मुली ते सुख कशात, ते पैशात नसून ते प्रेमात आहे. तिचा जोडीदार कसा नेमका असावा हे त्या संदेशाद्वारे पोचवलं गेलेलं आहे. त्यामुळे मग नंतर लग्न झाल्यानंतर जावई थोडे असे जोमात होऊन सासरे कोमातच जातात. नाही, जी वस्तुस्थिती जी प्रत्यक्षात पाहिजे त्या पद्धतीनेच तुम्ही मांडलेलं आहे की त्याच्यात काही म्हणजे असं काही वेगळं काहीतरी जे म्हणजे प्रॅक्टिकली म्हणा जे काही घडतंय खऱ्या अर्थाने म्हणजे प्रेक्षकांनी बी हा पाहावा अशा पद्धतीनेच नाट्य हे रचलेलं आहे. भूमिका बी सगळ्यांनी चांगली केलेली आहे. तर प्रमुख भूमिकेमध्ये पण तुम्ही केलेलं आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी अभिनंदन करतो प्रगत भारतचं की जावई जोमात आणि सासरे कोमात या 2 अंकी नाटकाची आपण चांगल्या पहिल्या शुभारंभाच्या प्रयोगाची दखल घेतली. त्याबद्दल आमच्या पूर्ण टीमतर्फे आपलं खरंच अभिनंदन. नाटकाबद्दल बोलायचं तर म्हणजे लेखिका रेखा घोडे यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण एक गृहिणी महिला या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांनी या लेखन केलं आणि तो खरंच सादर केला आणि आज तो सादर झाला याची डोळा आम्ही पाहतोय. तर खरंच याच्यासारखा दुसरा आनंद नाही. नाटक ही कला आपली फार पूर्वीपासून आहे सर्वजण म्हणतो, परंतु ती टिकली पाहिजेत, सर्वसामान्यांपर्यंत गेली पाहिजेत आणि हे नाटक उभारणं आणि ते पुढे घेऊन जाणं मला वाटतं याच्यात जो मिळणारा आनंद आहे आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याच्यासारखा दुसरा नाही. म्हणूनच हे जावई जोमात आणि सासरे कोमात खरंच म्हणण्याप्रमाणेच आहे की आताच लेखिका मॅडमने सांगितलं की असं लग्न झाल्यानंतर जावई जोमातच जाते आणि सासरे कोमातच जाते. सासरे वेगळा विचार करत असतो परंतु त्याला पुढच्या पिढीप्रमाणे आपल्याला बदललं पाहिजे. सगळ्यांनी अनुभवलेलं आहे ते सगळ्यांनी अनुभवणं गरजेचं आहे. तर याबद्दल मी माझ्या सर्व टीमचं, आमच्या लेखिकेचं, दिग्दर्शकांचं आणि आमच्या सर्व कलाकारांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना सलाम. केलेलं याच्या अगोदर कुठं काम केलं? नाही, मी ह्याच्या आधी केलेलं आहे. मी 2 वर्षाची असल्यापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. पण आपल्या म्हणजे आमची स्वतःची एक भाग्यश्री फिल्म्स आहे. तर त्या प्रोडक्शनमध्ये मी काम करत आहे. आता हा आमचा दुसरा प्रोजेक्ट आहे. तर माझं एक कॅरेक्टर आहे थोडंसं
आताच्या पिढीला म्हणजे एक चांगला संदेश देणारा आहे. म्हणजे बरोबर आहे, कारण की आताच्या पिढीमध्ये असं एक खरं प्रेम करणं वगैरे हे खूप विसरून गेलेले. आणि आताच्या पिढीमध्येही काही मुली खरंच लॉयल असतात, खरंच त्या प्रियस्करांच्या म्हणजे एकनिष्ठ असतात. ह्या कुठंतरी संदेश पोहोचवण्याचं काम केले मी. आणि जसं सर म्हणले तसं आता सगळ्या आईवडिलांनी अपडेट झालं पाहिजे, कारण की आत्ताची टेक्नॉलॉजी जी आहे, जी आत्ताची पिढी आहे ती अपडेट आहे, ती खूप पुढे गेलेली आहे. तसंच आईवडिलांनी पण समजून घेतलं पाहिजे मुलांना, आणि मुलांनी आईवडिलांना समजून घेतलं पाहिजे. हाच एक संदेश दिलेला आहे आणि छान प्रकारे आम्ही मांडला. आज दीड महिना झाला आम्हाला प्रॅक्टिस करून. वाटलं नव्हतं एवढं चांगलं होईल, पण छान झालं आणि आनंद भेटला कुठेतरी का नाही आपण काहीतरी केलं त्याचं फळ. ओंकार श्रीराम वैद्य, मी पण या इंडस्ट्रीमध्ये एक कलाकारच आहे, कलेचा उपासक आहे. तुम्ही भूमिका 2 केल्यात ना? हो, 2 माझी दुहेरी भूमिका आहे. सो याच्यात एक सांगायचं असं की एक प्रियकर आहे जिला तो विसरू शकत नाही, की ती जर तिच्या आयुष्यातून गेली तर तो म्हणजे ते सहनच नाही करू शकत. सो आपलं प्रेम मिळवायसाठी तो कुठल्या थरापर्यंत जातोय, की किती प्रयत्न बनवाबनवी करतोय, काय करायला तो प्रयत्न करतोय, वेषांतर करतोय, जेणेकरून माझं प्रेम माझ्यापासून गेलं नाही पाहिजे. कारण ती नसेल तर माझं या आयुष्यात म्हणजे मला जगणंच मुश्किल आहे. सो त्यासाठी आपलं प्रेम मिळवायसाठी शेवटपर्यंत हार न मानणारा असा एक प्रियकर आहे. त्यासाठी त्याला किती पण बनवाबनवी काही करायला लागेल तरी चालेल. आणि आपण म्हणतोच ना की युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असतं. सो त्यासाठी शेवटपर्यंत आपली प्रेयसी आपल्यावर असावी आणि तिच्यावरच आपलं लग्न हवं, हीच जी मनोधारणा करून तो शेवटपर्यंत शिकाडी सोडत नाही. नाहीतर बरेचसे आजकालचे तरुण बरेचसे गिव्हअप करतात किंवा काय, पण ती पण तेवढी लॉयल आहे आणि तो पण शेवटपर्यंत ठीक आहे तुझ्या वडिलांनी मला नाही एक्सेप्ट केलं, पण मी माझ्याकडनं प्रयत्न करणार शेवटपर्यंत, की एक दिवस मला असं वाटू नये की यार मी थोडा प्रयत्न ती माझी झाली असती, पण नाही हे खंत नकोय. तो शेवटच्या जसं ऑस्ट्रेलिया टीम आहे शेवटपर्यंत सोडत नाही, चिकाटी धरून ठेवते, तसं त्याचं हे धारणा आहे की माझं प्रेम मला पाहिजे बस, त्यासाठी मी काही करेन. थोडक्यात म्हणजे वेगळ्या वाटेला न जाता एकत्रित येऊन प्रेम कसं वाढेल हा एक नाटकामध्ये म्हणजे आता जे बघतो तरुण वेगळं काहीतरी करून बसते, पुढे तरी वेगळ्या यायला जाते आणि ते वेगळ्याच थराला जाते, त्यात वाद निर्माण होतात. पण ह्याच्यामध्ये वादाचं काही नाहीच आहे. एकत्र कुटुंब दाखवलं, बॉन्डिंग हा महत्वाचा विषय आहे त्यामध्ये आणि उत्तम प्रकारे मांडलेला आहे. तर खरं प्रेक्षकांनी हे बघावं, हे खरं काहीतरी देण्यासारखी हे नाटक आहे. प्रेम ही भावना खूप अशी वेगळी आहे, पण आजकाल लोक त्याला फक्त टाइमपास म्हणून समजतात किंवा अजून कसं बेटर आहे ह्या मुली उपाय होतात, हा ह्याच्यापेक्षा अजून चांगला कोण आहे असं. अशा लॉयल मुली खूप कमी राहिले आणि ह्या जगात प्रेम भेटणं आता खूप अवघड झाले. तुम्हाला फक्त टाइमपास किंवा अट्रॅक्शन भेटेल, पण प्रेम ही संकल्पना भेटणं जगात खूप अवघड झाली. तुमच्या बिझनेसवर हे बघून लोक एक्सेप्ट करतील, तुम्ही काय तुम्हाला पण एक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रमोद सोनवणे, मी काळेवाडीत राहिलाय आणि मी आधी नाटकं केलेली आहेत, वराड आलं लंडनहून वगैरे केलेलं आहे. त्याच्यामुळे मला नाटकाचा अनुभव आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव असल्यामुळे. आणि मला काकांनी 1-2 दिवस आधी सांगितलेलं की असं असं आहे कॅरेक्टर, की तुला असं असं करायचंय. तर मग मी विचार केला का माझा शूट होता, मी ते करून मग रिटर्न इथे आलो आणि मग काका बोलले की असं असं तुला करायचंय. म्हणजे ठीक आहे काका चालेल. मी ऍटलीस्ट केली प्रॅक्टिस वगैरे करून मग आणि लगेच तो सीन वगैरे करून पाठ वगैरे करून लगेच केला. मला धमाल मजा आली का सगळ्यांसोबत काम करायला. सगळे आर्टिस्ट खूप मस्त आहेत, सगळे लॉयल आहेत, सगळे कामाच्या बाबतीत एकनिष्ठ आहेत आणि सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. धमाल. धन्यवाद. प्रगत भारत न्यूज बोलताना. नमस्कार, मी सुनीता तानाजी पाटील. मी आईच्या भूमिकेत आहे. म्हणजे वडिलांपासून थोडंसं मुलांना सावरणं पण म्हणा आणि त्यांचा हक्क. तुमची भूमिका सर्वात चांगली झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने जी भूमिका अपेक्षित होती ह्या नाटकाला त्याच्यापेक्षाही तुमची चांगली झालेली आहे. तर ह्याच्यात महत्वाचं तुम्हाला काय आवडलं याच्यामध्ये? महत्वाचं तर विषय म्हणजे तसं तर सगळंच चांगलं आहे, पण एक मुलांचं प्रेम जे दाखवलंय माझ्या मुलीचं आणि जावयाचं ते पण छान आहे. आणि त्यानंतरही आई वडिलांचं पण म्हणजे कसं सावरून घेतात की दुसऱ्या, तर त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना मुलांना दिलासा पण देणं म्हणजे आईचं कर्तव्य असतं आणि त्यातून वडिलांनाही समजून सांगणं ह्या गोष्टी आहेत. चांगली भूमिका केलेली आहे तुम्ही. प्रगत भारतशी बोलल्याबद्दल आपले धन्यवाद.